नमस्कार सगळ्यांना, कसे आहात सगळे? स्टोरी टेलर श्रद्धा या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. हा व्लॉग जुना आहे, 31 डिसेंबर 2025चा आहे. मी ॲक्च्युली 3 आठवडे झाले माझ्या चॅनलवरती कुठलाच व्लॉग पोस्ट केला नव्हता. हा जुना व्लॉग आहे 31 डिसेंबरचा, जेव्हा मी आणि अमित पुण्याला माझ्या 2 काका काकू तिकडे राहतात, एक भोसरीला आणि एक तळेगावला. त्यांच्याकडे जाण्याचा स्पॉन्टेनियस प्लॅन केला होता, कारण की काहीच करायला नव्हतं माझ्याकडे आणि अमितकडे. म्हणजे आमचा असा कुठलाच प्लॅन नव्हता आणि घरीच 31st साजरा करण्यापेक्षा आम्हाला वाटलं की आपल्या फॅमिलीसोबत तो साजरा करावा, जास्त मजा येईल. तर हा व्लॉग तेव्हाचा आहे. तर आम्ही पुण्यामध्ये काय काय मजा मस्ती केली ती तुम्हाला या व्लॉगमध्ये पुढे बघायला मिळेल. पार्किंग कुठे करायचं ही चर्चा चालू आहे. इथे भरपूर थंडी. चल चल, लेफ्ट 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 लेफ्टला चल अमित. अमित, आम्ही इथे लहानपणी खूप खेळलोय, मी आणि शुभम. हे बघ, इथे बसायचो, इथे इथे बसायचो, इथे इथे बसायचो इथे. तर अमितला एक एक मी एक एक स्टोरी सांग. अरे बापरे. आणि स्वागत. मग काय, ताई आणि अमितचं मॅचिंग झालंय कलर. ताईची तयारी मग पिलं पिलं. वेलकम. ताई चप्पल. अमित नाईक, वेलकम टू माय होम. मगाशी पण असंच झालं. हे आहे मटण, हे आहे बटाटे वड्याची भाजी आणि हे आहे बेसनचं बॅटर. ही आहे कढई. ही आहे आमची ताई. मी पण असं व्हिडिओमध्ये येतो, मी पण करतोय काहीतरी. हो, ये. बापरे, मला ना असं एक तर मी खूप वर्षांनी येतोय असं ना व्हिडिओ. तो ऑलरेडी करतोय. सिटू काय करते तू? आई शपथ, सगळे काम करतात. मला आवडतं लसूण सोलायला. मी सोलू दे, मी सोलते. लावून देते. आपला हा जो गावठी लसूण असतो ना, तो मला आईने दिला होता गावठी लसूण. काय करायचं? आपण नाही खाणार, अमितला ते सूप. तो वडापाव खाणार ना, खाणार नाही आता. खातो तो, आवडीने खातो तो वडापाव, समोसे. ना त्याला भाजीत, पावामध्ये भाजी टाकून चालेल, तसं चालेल. पण आपले तिखट असेल ना, त्याला ते जमणारच नाही. का सोड ना, ते नाहीच आहे. खिचडी करू. हा, सिंपल. डाळ आहे शिजवलेली. खिचडी पण मी तुला सांगू का, तू हे मटणचं काय सूप करशील ना आता, त्याच्यात थोडासा भात टाक. हा, थोडंसं सेन्सर कर याला. किंवा मग भात बनव इंग्रजी. ते करेन मी असं शूट करून घेते. क्या नाम है? कशाला देतेस तडका तू खिचडीला? ही अमितची स्पेशल खिचडी आहे. अमितची तब्येत बरी नाही म्हणून. तिचा पूर्वीचा होता ना, तो इथपर्यंतच होता. आणि हे साईडला सगळं ओटा रिकामं. ओटा हे होता, सगळं रिकामं होतं. पण अर्धा होता असं. हा, हा. नाही, हे ओटा आहे ना हा. मस्त मटण. आजारी माणूस, आजारी पाहुणा आमचा. देत आला तसंच. असू दे असू दे, तेवढं तर ठीक आहे.
टेस्ट कर आणि सांग कसं आहे. टेस्ट कर ना. टेस्टच नाहीये. बरं ठीक आहे. टेस्टच नाहीये. याच्यापेक्षा तू टेस्ट कर समजेल. फक्त बघतो खरं नाही जात आहे का वेळ. मेरे भाई. तर अशा प्रकारे आमचं छानपैकी जेवण झालं. आता तुम्हाला वाटेल जेवण झालं आहे तरी मी किचनमध्ये उभं राहून कांदा का चिरते. तर ही तयारी आहे दुसऱ्या दिवशीची. मी आणि अमित जेमतेम 2 दिवसांसाठी पुण्यामध्ये आलो होतो. त्यातला एक दिवस इथे तळेगावमध्ये राहणार होतो आणि दुसऱ्या दिवशी आम्ही भोसरीला माझ्या दुसऱ्या काकूंच्या घरी जाणार होतो. तर ताईने म्हणजे माझ्या या काकीने 2 दिवसांचे 2 वेगवेगळे मेन्यूज ठरवले होते. जसं आज तिने बटाटे वडे बनवले आणि दुसऱ्या दिवशी चिकन बिर्याणीचा बेत होता. तर त्यासाठी मी कांदा चिरत होते आणि मग ही सगळी तयारी करता 12 वाजले रात्रीचे. आणि त्यानंतर माझे भोसरीचे काकू ज्यांना आम्ही वसुधा नानी आणि किरण नाना असं म्हणतो आणि त्यांची मुलगी परी म्हणजे माझी कझिन, ते सुद्धा आले इकडे तळेगावला आणि ते सुद्धा रात्री. हॅपी न्यू इयर. आम्ही झोपला गोळ्या घेऊन. आम्ही सगळे आता आईस्क्रीम खायला चाललो आहे एवढ्या थंडीमध्ये. इथे खूप थंडी आहे. काय म्हणतेस? मला दे ते मला एक कुठली नाही घ्यायची ते सांगा. पटापट घ्या बाजूला वा बरं. अजून बाहेरच्या लोकांना काय हवंय? मला एक कुल्फी या लवकर. मला कसा का? तुला कसं काय आवडतं? हे बिस्किट टाका टाकून कुत्र्यांचे खाद्य नाही ते नाही ना, त्यांचे ब्लड वाढतं त्यांनी. थांबा 1 मिनिटं, फोटो घेते आता, व्हिडिओ घेते. आधी मला व्हिडिओ घेऊ. चालेल जाऊ चालेल. सर्दीने आईस्क्रीम जाते. जाऊ नानी जाऊ दे. मी ना तुम्हाला माझ्या फॅमिलीचा एक फन फॅक्ट सांगते. आम्ही सगळेजण स्पॉन्टेनियसली प्लॅन्स बनवण्यामध्ये आणि चांगले बनलेले प्लॅन्स स्पॉन्टेनियसली चेंज करण्यामध्ये अगदी एक्सपर्ट आहोत. तसंच काहीसं आज झालं. म्हणजे आम्ही छानपैकी बिर्याणी बनवली इकडे तळेगावमध्ये आणि ती बिर्याणी घरीच बसून शांतपणे खायची सोडून आम्ही सगळं जेवण पॅक केलं आणि ते सगळं घेऊन आता आम्ही भोसरीला निघालो. म्हणजे सकाळी निघालो, लवकर निघालो आणि तेच जेवण भोसरीला नानीच्या घरी बसून आम्ही जेवणार आहोत, सगळे खाणार आहोत. सो काय ह्याच्यामध्ये लॉजिक आहे मला माहिती नाही, पण हा प्लॅन आम्ही बनवला. आम्हाला कशातही मजा येते. तर इथे आम्ही आलो आहे. हे घर शुभमचं आहे. शुभमनी स्वतःचं नवीन घर घेतलेलं आहे आणि त्याचं कन्स्ट्रक्शन इथे चालू आहे. ते आम्ही बघायला सगळेजण इथे आलो आणि इकडनं आम्ही जाणार आहोत भोसरीला वसुधा नानीच्या घरी. हे चुलीवरचे गुलाबजामुन आहेत. स्पेशल चुलीवरचे स्पेशल गुलाबजामुन. तर आमची भोसरीची ट्रिप इथेच संपलेली आहे. आता मी आणि अमित अण्णा अँड फॅमिलीला घेऊन तळेगावमध्ये ड्रॉप करून पुढे मुंबईचा प्रवास आमचा कंटिन्यू करणार आहोत. 15 मिनिटात नाशिक फाटत 10 मिनिटात येतो. आता नाही, आता आपण जाताना तिथून रात्रीचं काय नसतं. रोड मोठा आहे नाशिक फाट्यापर्यंत. चलो बाय परी.
बाय नानी. भेटू परत. बाय नाना. बाय. परत भेटू लवकर. तुम्ही आता खारघरला या. खारघरला या सगळे. चलो. गौरी परी बाय. चलो बाय. चला बाय. स्ट्रेट जायचं मग राईट. एक चौक आला ना स्ट्रेटच. नाही नाही स्ट्रेट म्हणजे असं ना. इथून आता इथून ओके. अरे अरे दिसून तर दे. ओके बाय बाय. अशा प्रकारे पुण्याची ट्रिप संपली. तर अशा प्रकारे आमची 2 दिवसांचीच पुण्याची ट्रिप संपलेली आहे. आय होप आम्ही जितकी ही ट्रिप एन्जॉय केली तितकाच तुम्ही हा व्लॉगसुद्धा एन्जॉय केला असेल. तर मला आणि अमितला घरी पोहोचेपर्यंत रात्रीचा 1 वाजला जवळजवळ. दोघेही खूप दमलो होतो आणि अमितची तब्येतही बरी नव्हती, त्यामुळे घरी जाऊन दोघे गुडूप झालो.